विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली। मंत्र्यांना खातं कळलं का असा टोला मंत्रिमंडळातील खाते वाटपावरून आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना लगावला। त्यावर आदित्य ठाकरेंच्या वडिलांना कळलं म्हणून त्यांनी मला मंत्री केलं होतं असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलं। इथे अनेक मंत्री येतात, अभ्यास करून येतात, स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा। कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे। ह्यांनी MIDC तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे। आपण बोट टाकून चालणार नाही की खात्याचा अभ्यास करून बघा। सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना। तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या। त्यांच्या बापाला मी कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून। बोला मंत्री महोदय, बोला मंत्री महोदय, बोला। त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं। ठीक आहे। पुढच्या बातमीकडे, शिंदे गटाच्या आमदारांनी छावा सिनेमाकडे पाठ फिरवलेली आहे। मंत्री आदित्य तटकरेंनी आयोजित सर्व आमदारांसाठी छावा सिनेमाचा विशेष शो आयोजित केला होता। मात्र या शोकडे शिंदे गटाचे मंत्री आशिष जयस्वाल सोडल्यास इतर नेत्यांनी मात्र पाठ फिरवली। तर ठाकरेंचे नेते मात्र या शोला आवर्जून उपस्थित होते। त्यामुळे महायुतीत सुरू असलेला कार्य हा दुरावा याची चर्चा जोर धरू लागली। तर भाजप आणि ठाकरेंच्या नेत्यांमधील माझी तुझी रेशीमगाठ पुन्हा एकदा पाहायला मिळते। छावा सिनेमाकडे शिंदेच्या आमदारांनी पाठ फिरवली, मात्र ठाकरे गटाचे नेते मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते। आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून। सुरुवातीलाच वाल्मिक कराडच्या बातम्या। वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाली। आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या SITने जप्त केल्याची माहिती आहे। कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी SITनं न्यायालयात अर्ज केला होता। आता वाल्मिक कराडच्या श्रीमंतीचा तपशील समोर आलाय। कराडकडे 3 आयफोन होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कराडने या 3 आयफोन मधील डेटा डिलीट केला होता। मात्र SIT पथकानं तंत्रज्ञांची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केलाय। त्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा वकील त्याचं वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अशोक कवडे कराडची केस लढत होते। सुरुवातीला 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी कवडे कराडची बाजू मांडत होते, मात्र आता त्यांनी वकीलपत्र मागे घेतल्याचं समजतंय। दिंडोरीतील गुरुपीठाचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे आणि त्यांच्या 3 मुलांना सहआरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला त्यांनी आश्रय दिल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला। वाल्मिक कराडनंतर आता सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आली। आंधळेच्या नावावर 5 वाहन आणि धारूर केसमध्ये असलेली 3 बँक खाती ताब्यात घेण्यात आली। त्यावेळी सरपंच देशमुखांच्या अपहरणाच्या वेळी अपहरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आधीच जप्त केली। आता मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या पाहूया। बीडच्या शिरूरमध्ये एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला। या व्यक्तीला पकडून त्याच्या तळपायावर बॅटनं मारहाण करत होते। दरम्यान मारहाण करणाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाही। मात्र एवढ्या अमानुषपणे मारहाण का करण्यात आली त्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो पाहून बीडच्या केजमधील एका तरुणानं आत्महत्या केली। देशमुखांच्या हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील फोटो समोर आले। हे फोटो पाहून बीडमधील महाराष्ट्र हळहळला। आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव अशोक शिंदे असं आहे। जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावात एका व्यक्तीला लोखंडी रॉडनं चटके देऊन अमानुष मारहाण करण्यात आली। लोखंडी रॉड गरम करून चटके देतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। जुन्या वारातून दोघांनी हे भयंकर कृत्य केलंय। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली, दुसरा आरोपी फरार आहे।
आकाशात प्रचंड मोठा आवाज होऊन 3 ते 4 दगड पडल्याची घटना बीड जिल्ह्यातील मौजे खळवट लिमगाव येथे घडली. आकाशातून अचानक दगड कोसळल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दरम्यान माहिती मिळताच तहसील प्रशासनानं तत्काळ घटनास्थळी भेट दिली, पाहणी केली, पंचनामा केला. आकाशातून पडलेले दगड देखील आता ताब्यात घेण्यात आले. घरामध्ये दगड पडला आणि तो दगड रामाच्या घरावर परभणीच्या पेडगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना करण्यात आली. यावेळी काही जणांनी या ठिकाणी वाढदिवस साजरा करत केकची फेकाफेकी केली. त्यावेळी सकल हिंदू समाजानं आरोपीला अटक करण्याची मागणी प्रशासनाला केली. तसंच घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बंदची हाक दिली. मराठवाड्यानंतर आता पाहूया आपण विदर्भातील टॉप 5 बातम्या. अकोल्यातल्या विजोरा गावात पतीचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध असल्यानं पत्नीनं पतीला पोलीस स्टेशनमध्ये चोप दिला. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत पत्नीला शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आता पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहात डांबून ठेवण्यात आलं होतं. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी लॉंग मार्च काढला होता. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहातच ठेवण्यात आलं. विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी वसतिगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुलढाण्यातील शेगावमध्ये क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्यात आलं. यावेळी 192 झोपड्यांवर बुलडोजर चालवण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 300 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. बुलढाण्यातील वाडी खुर्द गावाजवळ असलेल्या शेतशिवाराला आग लागली होती. त्यात शेतात ठेवलेले स्प्रिंकलर, ठिबक यासह इतर साहित्य जळून खाक झालं. यावेळी अग्निशमन दलानं तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जुन्या वारातून बाप लेकावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. यात वडिलांचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना खामगाव तालुक्यातील शेलोडी गावात घडली. यावेळी नातेवाईकांनी सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. अन्यथा मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली. त्याला आता आम्ही कोर्टात घेऊन चाललेलो आहे आणि तुम्ही हा गोंधळ घालताय. आम्हाला आरोपीचं तरी करू द्या पूर्ण व्यवस्थित. विदर्भानंतर आता पाहूया आपण मुंबईतील टॉप 5 बातम्या. उद्धव ठाकरेंनी सपाचे आमदार अबू आझमींवर जोरदार टीका केली. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचं कायमचं निलंबन व्हायला हवं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसंच त्याची पुन्हा अशी वक्तव्य करण्याची हिंमत होऊ नये असं देखील ठाकरेंनी म्हटलंय. विधानसभेत आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मंत्र्यांना खातं कळलं का असा टोला मंत्रिमंडळातील खाते वाटपावरून आदित्य ठाकरेंनी लगावला. त्यावर आदित्य ठाकरेंच्या वडिलांना कळलं म्हणून त्यांनी मला मंत्री केलं होतं असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकरकडे आलिशान रोल्स रॉयस कार असल्याचं समोर आलं होतं. यावर आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल केला. ईडी आणि सीबीआयच्या ताब्यातील कार कोरटकरकडे कशी असा सवाल रोहित पवारांनी विचारला. मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलं आहे. वाशिम जिल्हा लांब पडत असल्याचं कारण देत त्यांनी पद सोडलं आहे. आता दत्ता भरणेंकडे वाशिमचं पालकमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील जोगेश्वरी इथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मुलगी एकटी असल्याचं पाहून नराधम तिला त्याच्या घरी घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी 5 नराधमांना बेड्या ठोकल्या. मुंबईनंतर आता पाहूया आपण पुण्यातील आता टॉप 5 बातम्या. अत्याचाराच्या घटनेनं आळंदी पुन्हा हादरली आहे. वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणाऱ्या मुलावर शिक्षकानंच अत्याचार केलाय. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर संस्थाचालकांनी हा प्रकार दडून ठेवल्यामुळे संस्थेतील शिक्षक संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे महापालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी पाण्याची वेळ बदलण्यात आली. शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ 1 ते 1.5 तासानं कमी केली आहे तर अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पुणेकरांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात तापमान 39°C वर आले. पुढील 2 ते 3 दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.
पुण्यात वेगवान डंपरनं उंटाला धडक दिली आहे. उंटाला घेऊन मालक रस्त्याने एका बाजूला चालला होता. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव डंपरनं उंटाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की उंट रस्त्याच्या कडेला कोसळला. ही धक्कादायक घटना रांजणगाव गणपती महामार्गावर घडली. बारामतीच्या इंदापूरमधील कांदल गावात गेल्या काही दिवसांपासून तरस प्राण्यांना धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. मात्र वन विभागाचं याकडे दुर्लक्ष झालंय. पुण्यानंतर आता आपण पाहूया नाशिकमधील टॉप 5 बातम्या. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिली. कोर्टाच्या निर्णयामुळे आमदारकीवरचं संकट टळलंय. खोटी कागदपत्र देत मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याचा आरोप कोकाटेंवर आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे. छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या 12 पैकी 6 संचालकांनी त्यांची साथ सोडून शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या गटात ते सहभागी झाले. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यावेळी रुग्णालयाच्या आवारात महिलेच्या नातेवाईकांनी या पतीला चांगला चोप दिला. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मधमाशांनी हल्ला केला. यात 6 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामध्ये 1 जण गंभीर जखमी आहे. नाशिकच्या संदीप फाउंडेशन परिसरात अचानकपणे काही विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये हरभऱ्याला आता चांगला दर मिळतोय. शेतकऱ्यांनी सोंगणीला सुरुवात केली. मनमाड बाजार समितीत 5 ते 6 हजार रुपयांचा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होते. नाशिक नंतर आता आपण पाहूया पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या. कोल्हापुरात फराळे कारखान्याच्या सांडपाण्यामुळे दूधगंगा नदीचं लाखो लिटर पाणी दूषित झालंय. त्यामुळे लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. सोलापूरचं तापमान 39 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं. यावेळी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापुरात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून उष्माघात कृती आराखडा राबवण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत. पंढरपूरच्या सांगोल्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. वेतनवाढ, थकीत रक्कम त्वरित मिळावी, भाडेवाढ 5 रुपयांच्या पटीत व्हावी असं इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी सांगोला आगारातील वाहतूक ठप्प झाली. सोलापूर जिल्ह्यातील कोरेगावामध्ये बिबट्यानं गायीवर हल्ला केलाय. हल्ल्यात गायीचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता पाहूया आपण उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भगवानगड संतोष देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे. संतोष देशमुखांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी महंत नामदेव शास्त्रींनी केली. जळगावच्या सावखेड्यामध्ये वाळू माफियांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली. 15 ते 20 ट्रॅक्टर दिवसातून वाळू वाहतूक करत असतात. त्यांच्या विरोधात तक्रार करून देखील कारवाई होत नसल्यानं वाहतूक सुरूच आहे. प्रशासनानं यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. अहिल्यानगरातील वांबोरीत राज्य सरकारच्या सौर कृषी वीज वाहिनी योजनेअंतर्गत 8.5 एकर जमिनीवर सोलर पॅनल उभारलं गेलंय. त्यामुळे 750 शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली. तसंच उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या इतर गावांनीही प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली. लवकरच 3800 शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. नंदुरबारमधील नवापूरमध्ये सोनखाम गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव तालुक्यात सध्या टिश्यू कल्चरच्या केळी रोपाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला जातोय. केळीचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी अनेक पर्याय शोधून काढतात. त्याचाच एक भाग म्हणून सध्या मल्चिंग पेपरचा वापर करून केळी लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय.
टॉप 5 नंतर आता पुढची बातमी येते बीडमधून. बीडमध्ये गुंडगिरी अजूनही सुरूच आहे. एका व्यक्तीला अतिशय अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. त्याचा व्हिडिओ समोर आलाय. या व्यक्तीला पकडून त्याच्या तळपायावर बॅटनं मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या शिरूरमध्ये घडलेली आहे. हा व्हिडिओ समोर आलाय. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई अद्याप झाली नाही. एवढा अमानुषपणे मारहाण का करण्यात आली याचं कारण देखील अद्याप समोर आले नाही. मात्र मारहाण करणारे सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होता. दरम्यान बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केलाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार सुरेश धस यांना सवाल विचारला. बघा दमानियाने काय ट्विट केलं आपण पाहूया. बीडच्या शिरूर मारहाण प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे काय आहे? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावं. हा मारणारा माणूस सुरेश धसचा कार्यकर्ता आहे का, असा सवाल अंजली दमानीने ट्विटद्वारे विचारला. बीडमधल्या बातमीनंतर आता ठाणे पालघरच्या टॉप 5 बातम्या पाहूया. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूसंपादन मुंबई उच्च न्यायालयानं पूर्णपणे बेकायदेशीर ठरवलंय. वहाळ, बामणडोंगरी, उल्वे परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिलाय. 2013च्या नवीन कायद्यानुसार नव्यानं भूसंपादन करण्याचे आदेशही दिलेत. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबई शिंदे गटानं आता निषेध आंदोलन केलंय. शिंदे गटाकडून वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. वसईच्या तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य पसरलं. त्यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेला हरताळ फासण्यात आलाय. तसंच स्वच्छतागृहाची साफसफाई नाहीये. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतं. आता पाहूया आपण टॉप 5 नंतर जत्रेची बातमी. बातमी सोलापूरमधून. शिवाचार्य महास्वामी यात्रेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेतील अग्निप्रवेश सोहळा अगदी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पालखीसह कुंभ डोक्यावर घेऊन भक्त अग्नीवरून चालत होते. हे बघण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. सोलापूरनंतर पुढची बातमी आता नांदेडमधून. हिमायतनगरचं ग्रामदैवत असलेल्या देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली. शेकडो वर्षांची परंपरा या यात्रेला आहे. विदर्भ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या श्री परमेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. महाशिवरात्रीपासून पुढील 15 दिवस ही यात्रा चालते. काही यात्रेच्या बातम्या आपण पाहिल्या. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही जंक फूड खाता का? जंक फूड खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही खात असलेल्या जंक फूडमध्ये प्लॅस्टिक असल्याचा दावा करण्यात आलाय. तसा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. 3 फास्ट फूड आपको हम दिखा रहे हैं. ये एक राउंडेड है जो कुछ क्रैक्स वगैरह इस तरह का होता है. ये पूरा बर्न हो जाता है. ये पूरा बर्न होने का मतलब ये है कि इसमें ऑयल भी है और इसमें माइक्रोप्लास्टिक्स भी है जो हमारे शरीर को नुकसान पहुंचाता है. तुम्ही जंक फूड खात असाल तर सावध व्हा. कारण या व्हायरल व्हिडिओत केलेला दावा गंभीर आहे. जंक फूड मध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हे फास्ट फूड मधील प्लास्टिक कसं जळतंय हे या व्हिडिओतून दाखवण्यात आलंय. मतलब इसमें माइक्रोप्लास्टिक्स नहीं है, ये ऑयल तो है. तुम्ही जंक फूड खाताय की प्लास्टिक? जंक फूड मुळे तुमच्या आरोग्याला धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? फास्ट फूड हे किती आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तुम्ही या व्हिडिओतून पाहिलंच असेल. चिप्सला आग लावल्यानंतर बघा कसं ते पेट घेतंय.
यात केमिकल, मायक्रोप्लास्टिक आणि अधिकचं तेल असल्यानं ते पेट घेत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र व्हिडिओत दाखवलंय ते खरं आहे का? कारण बरेच लोक असे पदार्थ आवडीनं खात असतात. विशेष म्हणजे लहान मुलं हे खात असल्यामुळं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पडताळणी केली. याबाबत सविस्तर माहिती हे तज्ज्ञ देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवून अधिकची माहिती घेतली. जंक फूडचा विचार केला तर जंक फूड तसेच वाईट आहे. का जंक फूडमध्ये जे ऑइल वापरण्यात येते ते ऑइल शरीरासाठी घातक असते. त्याच्यामुळे जंक फूड वापरू नये. आणि बरेच जसं समोसे आहे की ह्या गोष्टी आहे, हे त्याच्यासाठी वापरणार ऑइल हे त्यालाच गरम करून रिपीट गरम करून आणि त्यामुळे त्याच्यात घातक पदार्थ तयार होतात. ते सुद्धा शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. जंक फूड हे आरोग्यासाठी हानिकारकच असतं. जंक फूड मधील तेल शरीरासाठी घातक आहे. तळलेले पदार्थ वारंवार एकाच तेलात तळले जातात. मायक्रोप्लास्टिक किंवा प्लास्टिक टाकत नाहीत. जंक फूड खाल्ल्यानं गंभीर आजार होऊ शकतात. जंक फूड मध्ये केमिकल, तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं हे खरं आहे. त्यामुळं आजार होतात. मात्र त्यात मायक्रोप्लास्टिक टाकलं जातं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.